मला पकडा. त्याला मस्त कर माहिले बरं का आता. पडल पडल बरं का प्रीती तो. नाही. हा पाणीपुरी म्हणले 3 प्लेट चालतात आणि चपाती म्हणले तर कमी चालते चपाती. काय चालते खाते. बाबू पण खायलाय. बापू किती तोंड वाचायली ग. हा हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आम्ही गावाकडे गेलो होतो आणि गावाकडून आल्यानंतर मी पण बिमार पडलो आणि ही पण बिमार हा ना, आणि पडली. माझा घसा पण बसलाय. 4 दिवस झाला गावाकडनं येऊन तरी पण घसा दुखतो. घसा दुखतोय आणि पाय हात एवढे दुखतात बापरे, विचारूच नका. प्रवासाने पागलच झाले. लग्नामध्ये एकदम खतरनाक एन्जॉय केला. डीजे फिजे होता, डान्स सगळं केलं नाही का. आणि हे जरा इकडे जा तिकडे जा, त्यामुळे तिकडचं वेगवेगळं पाणी होतं, त्यामुळे तिचा घसा बसला. तर आता जरासं बरं वाटतंय. तर हीच म्हटली की आता चला कुठेतरी फिरायला जाऊ. आता मलाही माहित नाही की आता कुठं फिरायला जायचं कुठं नाही. ठीक आहे, चाललं कुठंतरी असंच भटकत. पण माझ्या डोक्यामध्ये आहे बरं का एक ठिकाण, मी तिथं घेऊन जाईल, पण तिला सांगणार नाही आणि तुम्हालाही सांगणार नाही. खूप चांगलं मस्त गार्डन आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गार्डन कसं वाटतं कसं नाही ते कमेंट करून टाका. आणि आमचा ते लग्नाचा व्हिडिओ बघितला का नाही ते सांगा. आणि लग्नाचा व्हिडिओ बघितला का नाही ते सांगा. आवडला असेल तर ताईला म्हणलं माझे पाय खूप दुखतात, ते बोलले डान्स कमी करायचा की. ठीक आहे. तर मी पिल्लू आणि प्रीती आम्ही तिघे आता रेडी झालो आणि जातो आता फिरायला. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो. तू हाय कर, थांबा 1 मिनिट. हाय कर रे. हाय हाय. ठीक आहे, आमच्या तर दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यावर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही तिघे जण आता निघालेलो आहे जस्ट. ठीक आहे, तर जायचं कुठे तुम्ही अजून मी तुम्हाला सांगणार नाही आणि तिलाही सांगणार नाही. डायरेक्ट ऑन दी स्पॉट एक गार्डन आहे मस्त, तिथे नेऊन उभी करणार आहे आणि थोडंसं गार्डन मध्ये अर्धा 1 तास बसणार आहे, गप्पा गोष्टी मारणार आहे आणि परत येणार आहे. मग खायला काय घालणार? खायला पाणीपुरी खाऊ घालील, त्याच्या पलीकडे आता नाही खाऊ घालत. कारण माहिती आहे का मंडळी, माझी गाडी झाली खराब आणि त्या गाडीला लागायला लागले 15,000 रुपये. का रे कोरी असे 15 ते 16,000 रुपये लागणार आहेत. त्यामुळे जरा हातपाय ढील झाले. बाहेरचं नाही खात, जाऊ द्या. पाणीपुरी खाती, शर्मा खाती, बिर्याणी खाती, अजून काय खायचं राहील. मोमोज खाती, सगळंच खाती. बाहेरचं खात नाही. बाहेर वडापाव पासून नेट टू जेड गोष्टी खाती. बाहेरचं खात नाही. तर मंडळी फायनली आपण तिथे पोहोचलेलो आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी गार्डनचं नाव. हे बघा, दिसतं का? दिसतं नसेल दिसत तुम्ही वाचून दाखवतो. मला गार्डनचं नाव दिसलं नव्हतं. हे बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार. हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे यार गाड्यांची पार्किंग चांगलं मस्त आहे. बाबून त्याची मम्मी बसली. अरे बूट चुकीचा घातला, या पायात घातलंय. काय म्हणते? शूज या पायात घातलाय चुकीचं. काय ग? अय बाबू इकडे बघ. दुसरे पण लहान लेकर आले. हाय बघा हाय कर तिला. हाय हाय कर. तर मगाशी काय नाव दिसत नव्हतं, आता बघितलं ना. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे पिंपरी चिंचवड मधील. ठीक आहे, खूप मस्त उद्यान आहे. आतमध्ये तुम्हाला गेल्यावर दाखवतोच. तोपर्यंत बाळाचं बूट वगैरे घालते त्याची मम्मी. ठीक आहे, हे बघा गार्डन दिसले की लगेच बिल्डिंगला पळत. ते कुकू कुठे पिलू? त्याला कुत्रे मांजर लय आवडतं बरं का. चला पळा. चला ते चिमणी. चल तिकडे आतमध्ये. ते बघ तिकडे 2 आहेत. हे बघा, खूप मस्त गार्डन आहे. ते 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत लोक गार्डनला. मस्त गार्डन आहे, खूप मोठं पण गार्डन आहे बरं का. वेळ त्याला ते हरण बघून त्याला हे व्हायले. हरिण. हे बघा, ओरिजिनलच वाटतं ना. हा ना, ओरिजिनलच वाटतं. बाबू इकडे बघ. बाळाची मम्मी त्याचा फोटो वगैरे काढते, त्याला आवाज देते. त्याला वाटायला ओरिजिनलच आहे. राहून करमत नव्हतं, जर असं बाहेर फिरून जाऊ. गरमी एवढी आहे ना, काय सांगू तुम्हाला. लयच गरमी पुण्याला, म्हणजे ऊन पण आहे
आणि गरमी रात्रशाने पण नाही का असे घामाचे लोट येतात एवढी गरमी आहे. तर म्हणलं आज जरा असं फिरून येऊ म्हणून आलो इकडे बायकोला आणि बाळाला घेऊन. तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवणार आहे. बॅट बॉल पाहिजे म्हणून बाळाला. मी म्हणलं होतं घेऊया काय बॅट बॉल, मग तुम्ही नाही बोलले. चल जाऊ दे. आता इथं आज छान वाटायला एकदम. किती नॅचरल वाईब आहे. हा नॅचरल वाईब. चल ना तिकडे पण दाखवतो. कुठं यार खूप छान वाटायला. रोज आणत जा ना. हा आण जातो. सकाळी उठत आलो लवकर. हा ना सकाळी नाही. ते बघा हा पण किती खुश झालाय बघा. बाबू लय धिंगाणा करतो. घे जा. चला चला पळा पळा पळा. पळ 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 पिल्लू, मला पकड मला पकड. आता मला वाटतं येताना येणारच नाही घरी. पोरं. ते चल बाबू चला 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 पळा. काय मला पकड रे. मला पकडा. त्याला मस्त कर माहिले बरं का आता. पोरांचा बॉल पाहिजे तिकडेच चाललाय. बाबू काय पाहिजे. बाबू बॉल पाहिजे तिथे. बॉल दिसला. बॉल पुढे घेतला बॉल. आता देत नाही द्यायला बॉल. मला दे. घे घे. घे धर धर. हा दिलाय तरी त्यांच्याकडे तो आहे तोच पाहिजे याला वाटतं. धर. चला चल चल चल. इथं मस्त बॅट बॉल वगैरे खेळू शकता. बॅट बॉल नाही समजा बॅडमिंटन खेळू शकता. बसू पण शकता. बसायला पण बेंच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे झाडं खूप चांगले आहेत. फुलांची पण झाडं आहेत. पाठीमागे आंब्याचं पण झाड आहे बघा. आंब्याचं झाड आहे, चिकू झाड आहे, केळीचे झाड आहेत. हे बघा पाठीमागे ते आंब्याचं झाड बघितलं का. ते आंब्याचं झाड आहे. इकडे पाठीमागे केळीचं झाड आहे, चाफ्याचं झाड आहेत. खूप मस्त मस्त झाड आहेत. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी. अजून दाखवतो तुम्हाला घसरगुंडी लहान लहान पोरासाठी खेळ आहे तिथं. ते पण दाखवतो. घेऊन जा तिकडे घसरगुंडी पण टाक. माय वाव खूपच भारी मस्त रेती आहे ना. हा ना माती खूप चांगली आहे. माती म्हणजे रेती आहे ही. इकडे नाही का राजस्थानला असते तशी रेती. बघा घसरगुंडी लहान लहान खूप चांगलं मस्त आहे खेळायला. तुम्ही खाली थांबा मी इकडून सोडते. हा काय म्हटली याला. हा ठीक आहे. तिकडे वरून सोडते का. इथून इथून. हा सोड. आणा आणा परत ये परत. घसरगुंडी थांबा एक मिनिट परत परत. वरून घेऊन सोडून दे. नाही वरून नाही सोडून देते. अरे बापरे. त्याला सोडून देऊ का. हे पण बाळ बघा आला ना. हा आपण आलाय. कसं आहे कसं आहे. हा बाबू अरे सोड. मला भीती वाटते म्हणून मी सोडत नाही. पडला गिडला तर तेव्हा नव्या एकदा लय पडलेली. नव्या ना. हा तिकडं खडकीच्या. 3 खाली सोड 2 1 सोड. चल बाबू आता. पडेल पडेल बरं का प्रीती तो. नाही कुकू कुकू. वर बघ तिकडे बघ. पडेल हा. नाही काहीतरी करायला लागले. पडेल. बाबू पुढं बघ. बाबू पुढं बघ. गेला त्याला खाली. चल उतर. इकडे जाऊया आता. बाबू एवढा खेळतो जाताना एवढा रडेल ना त्याला जायचंच नसतं. आणि त्याच्या अगोदर बी आलेला तर जातच नाही. इथे नव्हते आला म्हणजे दुसरीकडे. तेव्हा शांततेने पुढे पुढे बघायला काय काय नाही. तेव्हा तिकडेच गेला. लहान दीदीला हे करायला. नको 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 माती. इकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ. तिकडे नाही इकडेच जायचं त्याला. झाला आता धिंगाणाचं करणं चालू झाला त्याचा. आता त्याला वाटलं घरी नाही येत काय की लागलं धिंगाणा. इकडे नाही मातीमध्ये. इकडे चला पिलू इकडे चला. तिकडे तिकडे कुकू आली. कुकू 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 चला कुकू कडू जायचं. कुकू कड चला. आता जस्ट गार्डन संपलं ना मंडळी. तर बाजूलाच एक नदी आहे. ती नदी म्हणजे पुण्याची जननी आहे. मला वाटतं नदीचं नाव आहे मुळा मुठा नदी. तर ती नदी आहे बाजूलाच. नदीवर हे गार्डन त्यांनी उभं केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा पलीकडे नदी आहे दिसते का. नदी आहे पलीकडे स्मशानभूमी आहे. अरे यार पप्पा कुठे गेले. हे बघा फिरंगी चिंचा पण आहे. फिरंगी चिंचा आहेत. आंबे आहेत. त्यानंतर
झाडं आहेत, मस्त मस्त झाडं आहेत. आणि कंपोस्ट खत नाही का, ते शेणखत म्हणतात किंवा हे नाही का, ते इथं तयार करतात. बायोगॅस वगैरे व्हायचं बघा आमच्या वेळेस. आता काय इथं काय भेटत नाही बायोगॅस वगैरे, तर ते गार्डन मध्ये मस्त आंबे आहेत खायला, जांभळं आहेत खायला, खूप चांगल्या चांगल्या वस्तू आहेत. पण इथं कोणी खात नाही, सगळे लाजतात नाही का, त्याला वाटते आपण घेतो लोक काय म्हणतील काय बघतील, त्यामुळे कोणी खायला घेत नाही काय नाही. तिकडे आता मग इच्छा एवढी नाही का आंबा खायची, बाबू, आणि तिथं पप्पा पलीकडे तिकडे आहेत. पिकलेला पाड पडलेला आंब्याचा, पण हिंमत होत नाही खायची. हिंमत होत नाही म्हणजे लाज वाटायची घेऊन उचलून खायची. ठीक आहे, म्हणजे गावाकडे असतं ते घेतलं असतं खायला, इथं आहे तर खाऊ वाटत नाही काय नाही, म्हणजे खाऊ वाटतं पण घेऊ वाटत नाही. ते आंबे झाले बघा, बघितलं का, आंब्याला आंबे पण भरपूर आहेत. हे बघा आंबे, खूप मस्त आंबे आहेत. ते आंबे पिकलेले आहेत ना? हो हा ना, मला वाटलं तुम्ही काय आंबे तोडायला गेलाय का काय, मी शोधत होते नाही तुम्हाला. यार, मला लाज वाटायली, मला खाया घेऊ वाटायले. अरे खरं मला वाटलं, बघ मग मी पलीकडे. वर बघायला गेले तर वर नाही दिसल्या, मग इकडे तिकडे बघितलं मग इकडे दिसल्या. मला वाटलं गेल्या का काय आंबे बिंबे तोडायला. नाही बघ ना, पाड आहेत वरती हा त्याला, ना, पिकलेत आंबे बघितले लयत का? लयत. हा. घेऊ हा का? बघा ना, हा तिथे बघा एक ना. पडलेला आहे पलीकडे. नाही घेऊ नका काही पडलेलं. हा खरंय. ते बघा ते चालणार ते कंपोस्ट लहानपणासाठी. ते लय भारी आहे स्टंट टाईप, हा, असं वर चढायचं. माती लय घाण आहे पण ही. बाळा आता लय खुश झाला. चला आता बसायचं बस का? झालं. हा, तिकडे बाहेर बसूया त्या साईडला, इथं लय दम कोंडल्यावानी. ठीक ए आहे. ते बघा तुम्हाला ना, मी हे याचं या बघा मंडळी, हे तर एक आंब्याचं झाड, एक हा नंबर ना यार, आहे. 1 2 1 3 4 5 आहेत. ते पलीकडे 4 तुम्हाला 5 तुमचे आंबे आहेत. बचपनचे दिवस आठवले काय? नाही यार, लहानपणचे दिवस आठवले मला. मंडळी, गावात एक मी सांगू का, माझा मित्र इकडे की गोपाल नाही असं खंदारे वाटतं नावाचा शेतात एक मित्र होता. आल्यासारखं. इथं बघा ना किती छान आहे, मस्त. हा, आम्ही दोघं जण एवढे चोरटे होतो ना, आंबे म्हणजे ज्याचे नाही चला त्याचे काय आंबे चल. आम्ही चोरून आणलेले आहेत. मार पण खाल्ला, शिव्या पण खाल्ल्या, लय म्हणजे लय मजा करायचो लहानपणी. आता काय ते म्हणतात ना, गेले ते दिवस राहिले ते आठवण. आता हे एवढे आंबे आहेत पाडाचे बाजूला पडलेले आहेत, पण घ्यायची मी हिंमत होत चालले नाही. इकडे बाय, म्हणजे ते बघ तिकडे लहानपणीचे कुकू दिवस आहे खूप ती. चांगले असतात. काय जसं ती जसं कुकू आपण तिकडे मोठं होऊ ना, मोठी आहे. तसं ती तसं ती म्हणजे समजदार पण आल्यामुळे भीती पण वाटते आणि ती कुठेतरी लाज दिसली का, पण दिसली? वाटते नाही का. लहानपणी भीती पण नसते आणि लाज पण नसते, घे उचलून त्यामुळे घेऊ. बिंदास आयुष्य असतं. पाय म्हणजे दुखतील ना लहानपण, मम्मीचे. म्हणजे मी जर म्हणेल ना, मला एका साईडला पिल्लू पैसे ठेवले पिल्लू आणि एका साईडला लहानपण ठेवले, मी लहानपण कुकू. choose करेन. म्हणजे लहानपणी आम्ही लय मस्त एन्जॉय केला बरं का मंडळी. बकरी कशी म्हणजे मी ओरडते. आणि माझा मित्र गोपाल दोघं जण, आणि एक सुभेदार नावाचा एक मित्र होता, 3 जण. तुला फुल देऊ का? त्यानंतर एक राहुल नावाचा मित्र होता, पण ते काय जास्त आमच्यात लहानपणी तेवढा म्हणजे मिसळत नव्हता. आता असतो, पण आता काय आम्ही लहानपणी दिवस काढली हसायला येत आम्हाला लय. कारण राहुलच्या घरी आंबा होता आणि आम्ही त्याला धमक्या देऊन नाही का आंबे पाडायचो. ते आंब्या खाली आल्यावर नंतर बोल, आणि आंब्याच्या बाजूला अहो थांबायचं. दादा काही पण सिक्रेट सांगू नका, आता आणि व्हिडिओ बघितलं तर वांदे होतील. आंब्याच्या बाजूला आम्ही थांबायचो, आणि आंबे म्हणजे नाही का, आंब्याला पाड आलेले होते, आणि तो काय माझा माझ्या आंब्या खाली यायचा नाही, आम्ही माझा तो आंब्या खाली आल्यावर बोल, आणि तिकडून वरून झाडाचा पाड पडला ना, काही पळतच जायचं, त्याच्या अगोदर ते आंबा घेऊन खायचो. बरं, खूप हे मस्त झाड मजा कसलं करायचो. माहिती का तुम्हाला? बघा बाळपण लय आगाव झाले, तिथे जाऊन बसला होता बरं का इतक्या वेळ. मी इथं घेऊन आणि बसलेले. त्याची ओ, मम्मी मी त्याला इथं घेऊन बसलेले, तर तिकडे जाऊन बसलाय. हे बघा. लय शायनिंग करते आता, तिथे बसते. बस इथं बस. बस बस पिलू बस. बघा, जवळ नाही बसायचं त्याला, माझ्यापासून दूरच. बाबू इथं बस की, इथे आला आला आला. लय क्वालिटी आहे पप्पाला बोल बसा म्हणून. पिल्लू. ए थांबा बाबू, नोज दाखव, नोज. हा, दिसलं काय? उठले एका सेकंद, एक सेकंद बसतंय बाळ. त्याला मस्त करमायलं बरं का इथं. एकदम छान वाटते, निवांत फ्रेश. तुम्हाला कसं वाटतंय? मलाही बरे वाटेल, म्हणजे आम्ही बऱ्याच आणि दिवसानंतर तिथे आलो ना आंब्याच्या फिरायला. तिथे ना, यांना वाटत होतं की जाऊन तोडू का काय, पण नाही तोडले. जे गाव असलं तर तोडलं बी असते, काय वाटतंय. गाव असतं तर राखरांगोळी लावली असती तिथे. एवढे आंबे आहेत ना, लय आंबे आहेत, छोटे आणि छोटे चांगले मोठमोठाले, छोटाले येत आणि मोठमोठाले पण आहेत. म्हणजे असे ते गावाकडचे आंबे आहेत, कलमी नाही तसे पाडाट जे गोलवाले आहेत. लय भारी. आणि किती, एक झाड नाही, 4 5 झाड आहेत, है ना. आम्ही इथे व्हिडिओ करताना बाबू इकडे काय करते काय माहिती, थांबा दाखवते. काय करतोस इथं? खाल्लं का ग त्यानं ते? बघ इथं आकार नाही खाल्लं, काहीतरी खाल्लं त्याने. तर मंडळी, आता जरा मच्छर वगैरे खूप निघाले आहेत आणि मच्छर चावायला लागले, त्यासाठी आता घरी निघायची तयारी करावं असं वाटायला लागलं. आणि बाळ तर ना, बापरे बापरे, बघा ते आगावपणा. इकडे या, इकडे या. अरे ना, ते जडलेलं वाळलेलं झाड असतं तेवढं. काडी आणून दिली, फेकून दिली. लय मच्छर झाली बरं का आता. म्हणून तर म्हणलं लवकरात लवकर निघावं असं वाटायला मला.
ठीक आहे. तिकडे बघितलं मी ते हे करते त्याच्याकडे हम्म. त्याला 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 तर गाव कोणाला तर काय मन लागे नाही मंडळी शहरामध्ये. हा ना यार, मला पण तसंच होती. असं- 4-5 दिवस करमत पण नाही, एक तर हा. माझं अंग पण दुखतं, मला तब्येत बी ठीक नाही करमेना, आणि असं काय वाटतं नाही, तिकडेच काय नाही. राहावं. आणि इकडून तिकडे गेलं ना, पहिल्या दिवशी तिकडे नाही करमत या. आणि तिकडून इकडे आले का बिलकुल मन नाही लागत. चल इकडे इकडे पिल्लू इकडे. तसं इकडच्या पेक्षा तिकडचं वातावरण खूप चांगलं आहे, पण इन्कम सोर्स इकडे जास्त आहे ना, मग इकडेच राहावं लागतं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या पोरांच्या. हा, पोरासाठी राहावं लागतं. म्हणजे माझं तर आता शहरामध्ये राहायची काही इच्छा नाही, मन नाही करत काय आपण नाही. गावाकडे पण, तेवढं हेच विषय नाहीये. काय माहितीये का, मी जर आता परत जाऊन खेड्याकडे गेलो ना, पण परत मग मी जिथून स्ट्रगल केलं ना, माझ्या मुलाला पूर्ण स्ट्रगल करावं लागेल. करायला लागतं. हा, इथं तरी त्यासाठी आपण थोडंफार इथं कसं कॉम्पिटिशनचं जग आहे, इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. गावाकडे गेले की जसं मी स्ट्रगल केलं ना, माझ्या मुलाला तसं स्ट्रगल करावं लागेल. तर मला माझ्या सगळ्या मुलाचं स्ट्रगल गोष्टीसाठी टाळायचंय. ए बाबू, त्यासाठी मी इथंच राहणार इकडे आहे तोंडात आणि काही पण मस्त उचलून घालू नकोस. माती खायला बरं का इकडची. घे का थुक, माती खायला ग ते दे ना. पण बाबू इकडे आण माती खायला आणि म्हणजे. डोक्यामध्ये नाही दिसत नाही, अर्ध दिसायला. तर खाण्यापिण्याच्या गोष्टी एवढ्या महाग आहेत ना, गावाकडे किती 20 रुपयाला 8 भेटतात आणि ते 40 रुपयाला 6 भेटतात. आणि पण टेस्ट दोन्हीकडची बी चांगलीच आहे. नाही, गावाकडची उलट चांगली टेस्ट इकडच्या पेक्षा का? हा, मला तर गावाकडचं आवडतात. पाणीपुरी वगैरे गावाकडचं, सगळ्या गोष्टी गावाकडच्या आपण गावाकडे समोसा ते नाही आवडत मला. गावाकड वडापाव समोसे चांगले नसतात, खरंच नसतात. बिर्याणी खूप छान असते आमच्या गावाकडे. गावाकडची बिर्याणी खूप चांगली असते. छोट्या तांदळाची, बासमतीची नसते. इकडे चिकन दम बिर्याणी चांगली आहे आणि पण एक सांगू का, जिकडे म्हणजे इकडे नूडल्स वगैरे चांगले भेटतात, तिकडे नूडल्स आपण एकदा खाल्लेली किती घाण होते. नूडल्स घाण, मंचुरियन घाण, लॉलीपॉप घाण, सगळ्या गोष्टी घाण. फक्त पिझ्झा तर भेटतोय, आम्ही खाल्ला नाही. पिझ्झा नाही बघितला मी अजून आमच्या गावाकडे. ठीक आहे, डोमिनोज वगैरे असेल एखाद्या ठिकाणी. ठीक आहे, आता चला दाखवतो आता इथे तर खाऊ गल्लीत गेले का पावलाला नको पिलू नको, बाळ पाया पडायले. तर ठीक आहे, आता मच्छर मच्छर वगैरे लय, चावले, चला बाळाला जाऊ मच्छर द्या आता. चावायच्या अगोदर पायावर बाळाला मच्छर चावायच्या अगोदर निघावं लागेल. चला बाय बाय बाय. लय जोर कर पिलू, बाय कर दीदीला, बाय कर. ए चल, चला ग, चला आता. थांबून बाय करत होती, आता आता गेल्यावर बाय कर तू. तर चला आता. दीदी म्हणायला का पाणीपुरी नको फिरती, उद्या खा वाटलंस पाणीपुरी. नाही खाणार आहे. कशाला आणलं मग? मला वाटतं गार्डनला आले ना फिरायला, खाल्लं पिल्लं पाहिजे काहीतरी. मग जाऊ दे, मग पाणीपुरी नाही, मोमोज चारा. मग नाही तर मोमोज नाही तर बर्गर. पाणीपुरी खाऊ बाबा, गरीबाचं, गरीबाने राहाव. नाही बाबा, गरीब नाही आम्ही. मी तर श्रीमंत आहे, तुम्ही गरीब असाल. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? मी श्रीमंत आहे. नाही, मी गरीबच आहे बाबा. नाही, माझ्याकडे सगळं आहे, मी श्रीमंत आहे. ठीक आहे, चला आता बंद पण करायला गार्डन, लाईट वगैरे लागले. उद्या नेक्स्ट टाइम जरा लवकर येईल नाही का. आता अंधार झालाय, अंधार झालाय तरी बॅडमिंटन आणि मच्छर झाले सगळ्यात महत्वाचे. मच्छर चावताय. अंधाराचं काय नाही, मच्छर त्या झाले. पोराचा बॉल बाळाला कुठे मच्छर टाकलाय चावायच्या अगोदर आपलं निघून गेलेलं बरं. हे बघा मी अंगावर आपण बॉल घेऊन येऊया आणि ठीक मग आहे. खेळूया. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तर बाळासाठी बॅट आणि बॉल घेऊन येईल. ठीक आहे. हा नाही यार, तुम्हाला म्हणत होते मी तर दुसऱ्यांचा ती बॉल बोलत होती की बॅट बॉल घ्या, पण मी म्हणलं नको. दुसऱ्यांचा बॅट बॉल बघून ना तिथे थांबतोय. ते कुठे कधी बोललो का त्याचा बॉल द्यायचा. जाऊ दे ना, ते टाकून काय चांगला पण नाही एवढा. एका मुलाने दिलेला बॉल तो तिकडच खायला पाणीपुरी. तर मंडळी, आता आम्ही आलो आहे पाणीपुरीच्या तिथं. ठीक आहे, आता मला बायकोला इकडचीच आवडते म्हणून मी तिकडचं सोडून डायरेक्ट इथे येते पाणीपुरी खायला. 4 दुकान सोडून इथं आली पाणीपुरी खायला. मला आवडते इथं. तर तुम्हाला दाखवतो पाणीपुरी कशी आहे कशी नाही. ठीक आहे. तिथे बाजूलाच श्री संत गजानन महाराज मंदिर आहे. खूप छान आणि पाठीमागे भाजीपाला आहे, खूप मस्त आहे. आम्ही भाजीपाला वगैरे इथूनच घेतो. ठीक आहे, सगळं भेटतं, खडा मसाला. बऱ्यापैकी भाजीपाला इथे घेतो, नाही तर मग खडकी बाजारला जातो. ठीक आहे, जर इमर्जन्सी असेल तर इथे येतात, नाही तर मग खडकीला जातात. इथून जवळ पडतं. ठीक आहे, चला आता पाणीपुरी वगैरे घेतो. पाणीपुरी ताई आहे, एक प्लेट. हे घेते पाणीपुरी. काय झालं? थांबा 1 मिनिट. हा घे ना. काय म्हणली? वेटिंग थांबते यांचं झाल्यावर. 4-5 कस्टमर आहेत. 4-5 जण आहेत ना वेटिंगला. मस्त आहे ताई, घरीच मला वाटतं फ्राय करतात. लय छान, पुरी पण घरी बनवतात होममेड, एकदम भारी. थोड्या वेळाने दाखवतो सगळं. ज्यादा मीठ काय झालं? काय झालं? किती कधी झालं? 2 मिनिटं. थोडस ब्राईटनेस वाढवलंय मंडळी. पाणीपुरी रेडी झाली बायकोची. त्यांनी सांगितलं की एक साथच द्या म्हणून. जास्त एक खाते, पण आज एक साथ घेतलं. म्हणजे एक साथ घेतलं ना, एक खाईपर्यंत हे नरम होतात ना. एक घेतलं ना तर लगेच हे होते. पण हा ना. कशी आहे पाणीपुरी?
छान आहे. खायची? मला नाही खायचं. तू तिकडची का नाही खाल्ली का? मला इकडची आवडते. ऍसिडिटी होती. हा ऍसिडिटी. लय नाटक करते का? मला खरंच ऍसिडिटी होती. ऍसिडिटी नाही तरी चांगली लागते ते सांग ना. बघा छोटे मोठे दुकान आहे, शाळा आहे बरं का म्हणजे शाळा आहे, बाजार वगैरे भरतो चांगलं आहे. ठीक आहे. अरे हेच छान असतं, ते लय वेगळंच लागते, मला आवडत नाही. हा का? नंतर ना ते आंबट पाणी होतं, म्हणजे ते आंबट पाण्याने कसं तरीच होतं. बरं बरं ते कळाल्या भावना पोहोचल्या तुमच्या, पोहोचल्या भावना. मला नको, आपल्याला नाही आवडत पाणीपुरी. पैसे दे मग तू येतोस. देते. हा दे मग. मी मोबाईल नाही आणला, तुम्ही ऑनलाईन मोबाईल नाही आणला. मोबाईल खिशातच येतो. देऊन टाक तुझे तू पैसे, आता मी चाललो पोराला घेऊन. हा ठीक आहे चला बाय. मी भांडे घासते काकू. हा मी भांडे घासते काकूची, मला ते सांगतात. ओळखीचे ना, नाही दिलं तरी पण. हा ठीक आहे चालेल, चला आता जाऊ घरी. अजून एक खायचे. चाल ग घरी जेवाय पण लागते, पाणीपुरी पोट नसते बरं. मी शांत जेवण बस, करते. काय नाही शांत बस. अगोदर एक प्लेट खाल्ली, आता दुसरी प्लेट चालू आहे. हा हा पाणीपुरी म्हणले 3 प्लेट चालतात आणि चपाती म्हणले तर कमी चालते. चपाती हा काय चालते. खाते. बाबू पण खायलाय. बापू किती तोंड वाचायली ग. हा खायले दे एक. कधी तिखट आहे ग. तिखटच खायला मजा वेगळी. मला वाटलं मीडियम आहे, तिखट लागायली. मला तर आवडले नाही. मला आवडते. आवड म्हणजे पाणीपुरी आवडली नाही, म्हणजे पाणीपुरी खायलाच आवडत नाही. ठीक आहे तर तुला जातो घरी, जेवण वगैरे करतो आणि झोपतो. ठीक आहे. तर मंडळी आता चाले गार्डनवरून पाणीपुरी खाऊन आले, तर मला जास्ती काही भूक नाही, म्हणून मी आज बनवते खिचडीच. खाणार का खिचडी? हिचं पोट भरले, आता मला खाऊ घालणार खिचडी. शहाणी कुठली. नाही खिचडीच खायची. नाही काय नाही, चप 2 महिन्यासाठी 2 नाही 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 खिचडीच बनवायची. कर, काय करायचं कर. नाही पाहिलं किती चाबर आहेत बाहेर. हा चल ठीक आहे ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. तर मंडळी आजच्यासाठी एवढंच, भेटू नये व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.